नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज पाहायला गेलं तर पुसेगाव हिंद केसरीची सगळ्यांना आतुरता लागून राहिलेली आहे। तर आज सध्या पाहायला गेलं तर लाईव्ह लॉट सुद्धा सुरू झालेत आणि 1 ते 80 पर्यंत त्याचे लॉट देखील पार पडलेत। तर 1 ते 80 या गटामध्ये टॉपचे नंदी कोणते धावणार आहेत, ते कोणत्या गटामध्ये धावणार आहेत, याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये पाहायला गेलं तर वेगाचा शेवट असेल, सर्जा असेल, नंतर रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर असेल, असे टॉपचे नंतर 722 दोर्लीकरांचा हरणे असेल, नंतर उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा घरचा साज असेल। हे आता कोणकोणत्या गटामध्ये धावणार आहेत, त्यांची देखील चिठ्ठ्या देखील कोणत्या गटात निघालेत, यांचा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया, खालून आपण वरती एक एक कट जाऊया। तर त्यामध्ये पाहायला गेलं तर गट क्रमांक 84 मध्ये अर्जुन आणि ग्राजा उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा घरचा साथ गट क्रमांक 74 मध्ये धावणार आहे। त्यानंतर गट क्रमांक 77 मध्ये मोहिल शेठ धुमाळ यांचा महाराज आणि रुद्रा हा या गटामध्ये धावणार, ते म्हणजे गट क्रमांक 77 मध्ये। त्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 74 मध्ये सासवडकरांचा बादल आणि MM नानाचा राजा हे गट क्रमांक 74 मध्ये धावणार आहेत। त्यानंतर गट क्रमांक 71 मध्ये जी टॉपची जोडी ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर मनोहर चव्हाण यांचा लखन, श्रीनाथ केसरी आणि फॉर्च्युनर केसरीचा मानकरी लखन आणि त्याच्यासोबत धावणारा तो म्हणजे दादा सरकार पंढरनाथ फडके यांचा सर्जा। त्यानंतर पाहायला गेलं तर 55 मध्ये धावणारा तो म्हणजे आपला रणवीर राहुलभाई यांचा वारसदार म्हणजे मथुरचा वारसदार तो म्हणजे सर्जा 1001, तो त्याच्यासोबत धावणार आहे खटावचा बलमा, ते धावणार आहेत, ते म्हणजे गट क्रमांक 55 मध्ये धावणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला पाहणार आहोत ते म्हणजे 81 रायफल आणि पाहायला गेलं तर बुलेट ते देखील गट क्रमांक 1 मध्ये धावणार आहेत। त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 5 मध्ये साई आणि चिमण्या धावणार आहेत। नंतर गट क्रमांक 10 मध्ये जे 2023 चे पुसेगाव हिंद केसरीचे मानकरी होतो सरदार देखील त्यामध्ये धावणार आहे। त्यानंतर दत्ताशेठ रसाळ आता सध्या तो मैदान गाजवतो तो म्हणजे धोनी उर्फ सोन्या, तो देखील गट क्रमांक 10 मध्ये धावणार आहे। त्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये पिंटूशेठ मोडक यांचं कॉकटेल धावणार आहे आणि त्याच्यासोबत धावणारा तो म्हणजे रायफल धावणार आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 22 मध्ये सुभाष ताते मांगडे यांचा घरचा साज पाहिलं गेलं तर सुंदर उर्फ बॉस आणि त्याच्यासोबत वजीर यांचा घरचा साज आपल्याला गट क्रमांक 22 मध्ये पाहायला धावताना पाहणार आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 24 मध्ये रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत साखरवाडीकरांचा बावऱ्या ही बैलजोडी गट क्रमांक 24 मध्ये धावणार आहेत। जे माझे अंदाजित पैरे होते ते 100% खरे ठरलेले आहेत। त्यामध्ये पाहायला गेलं तर साई आणि चिमण्या ह्याच्या अगोदर मी पैरा सांगितला होता, तो देखील खरा ठरलेला आहे। नंतर पाहायला गेलं तर दादा सरकार यांचा लखन दादा सरकार यांचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हा सुद्धा पैरा मी सांगितलेला होता, तो देखील आता खरा ठरलेला आहे। दुसरं पाहायला गेलं तर मथुरचा देखील खरा ठरलेला आहे। त्याच्यानंतर आता बकोसरचा गोडचा सर्जा निघतोय का ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्याचा पैरा देखील मी तो सांगितलेला, पण अजून त्याची चिठ्ठी निघाली नाही। बकासोरचा पैरा कोण निघतोय ते देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर द्वारजीकरलाचा हरणे असेल, नंतर वेगाचा शेवट सर्जा असेल, सर्जा देखील मी छत्रपती संभाजीनगरकरांचा पैरा सांगितला होता, तो देखील हरण्याबरोबरच पैरा निघालेला आहे। नंतर हे म्हणजे 1-2 पैरे वगळता तर जे टॉपच्या नंदींचे पैरे सांगले होते तेच पैरे आता खरे ठरलेले आहेत। तर आपला अंदाज देखील आता खरा ठरलेला आहे। आता दुसरे कोणकोणते गटात पडणार आहेत ते देखील पाहून घ्या। आता त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर गट क्रमांक 33 मध्ये सोन्या देखील पडणार आहे। त्यानंतर सोन्या 22-11 पडणार आहे आणि त्याच्यासोबत जो छोटा लखन आहे छत्रपती संभाजीनगरांचा छोटा लखन तो 22-11 सोन्यासोबत पडणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला सप्त हिंद केसरी भारत किरणप्पा काळगाव यांचा सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबत धावणार आहे टग्या, ही गाडी धावणार आहे तुम्हाला गट क्रमांक 36 मध्ये धावणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गट क्रमांक 76 मध्ये पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा आदत किंग बैजा, आता तो दुसरा झाला असेल, बैजा आणि राजा गट क्रमांक तुम्हाला 70 मध्ये धावताना दिसणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 42 मध्ये बावदांचा लक्ष्या हे देखील धावताना तुम्हाला दिसणार आहे। नंतर गट क्रमांक 52 मध्ये सर्जा आणि हरण्या धावताना दिसणार आहेत। त्यानंतर गट क्रमांक 48 मध्ये तुम्हाला बबे आणि दुर्गा सचिन शेठ कटरे यांचा घरचा साज बबे आणि दुर्गा या मैदानामध्ये तुम्हाला धावताना गट क्रमांक 48 मध्ये दिसणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला गट क्रमांक 58 मध्ये विठ्ठल नानाचा घरचा साज तेजा आणि पाहायला गेलं तर चित्रे हा देखील त्यांचा घरचा साज या मैदानामध्ये धावता दिसणार आहे। नंतर तुम्हाला
गट क्रमांक 61 मध्ये 722 हरण्या आणि त्याच्यासोबत ओम फलटणकरांचा ओम हा नंदी देखील 722 हरण्या आणि ओम या मैदानामध्ये गट क्रमांक 61 मध्ये तुम्हाला धावताना दिसणार आहे. आणि ज्या नंदीनं वडकी मैदान गाजवलं तो म्हणजे पाहायला गेलं तर आपल्याला सचिन आदत, जे दोन्ही आदत होतं तोच आदत या मैदानामध्ये धावणार आहे. तो पैरा देखील मी अगोदर सांगितला होता. सचिन आणि पाहायला गेलं तर लक्ष्या घरचा साज, सॉरी ह्या जो आदत किंगचा साज आहे तो आदत किंगचा साज देखील पुसेगावच्या मैदानामध्ये धावणार आहे. तो सचिन आणि लक्ष्या पाहायला गेलं तर गट क्रमांक 62 मध्ये धावणार आहेत. मित्रांनो पाहायला गेलं तर 1 ते 80 गट पार पडलेत. अजून बकासूरची चिठ्ठी निघाली नाही. बकासूरची चिठ्ठी असेल, घरणिकीच्या राजाची चिठ्ठी असेल, अद्याप ते निघाले नाहीत. ते आता कोणत्या गटामध्ये धावणार आहेत त्याचे देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.